पक्ष्यांचे आवाज आणि मी एकटाच. म्हणजे भयंकर असं हे वाटतंय. आतमध्ये जाऊ शकत नाही मी, कारण मी एकटाच असल्यामुळे खूप असं भीती वाटते आतमध्ये. हडसर हा किल्ला मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावरती असून ह्या किल्ल्याची चढाई ही मध्यम स्वरूपाची आहे. तर आपण चाललो अशा जंगलच्या मार्गाने हडसर किल्ल्यावरती. तुम्ही पाहू शकता कळत नाहीये नक्की रस्ता कुठून आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचा छानसा असा आवाज येतो इथं. तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. पूर्ण झाडी आजूबाजूला आणि ह्याच्यातनं रस्ता माहीत नाही आहे प्रॉपर, पण तरी आपण चाललोय पाय वाटेने. एक मंदिर आहे इथे छोटंसं, आणि हे फायनली आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो भेटला आहे. कारण तो समोर पाहू शकता बोर्ड आहेत, किल्ल्याची माहिती देणारे बोर्ड. तर चला बघूयात. आपण पेटेवाडीत आलो होतो आणि पेटेवाडीमध्ये आपण गाडी पार्क केली आणि तिथून एक 10 मिनिटं असा शेताचा रस्ता आहे जंगलाचा थोडा. आणि तिथून आल्यानंतर 10 मिनिटावरच आपल्याला किल्ले हडसरचा बोर्ड पाहायला भेटतो. पूर्ण माहिती दिली आहे. आणि इथं शासनाने विश्रांती करण्यासाठी चांगला हा उपक्रम हा केला आहे. म्हणजे एक शेड टाईप थोडंसं बांधलेलं आहे. आणि ही किल्ल्यांची माहिती बघू शकता. आणि ह्या साईडला पण असे 2 फलक दिलेत. तर आपण आता पाहिला तो हा बोर्ड. आणि ह्या बोर्ड पाशी आल्यानंतर आपलं कन्फ्युजन होतं की आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे की उजव्या साईडला जायचं आहे. कारण इथं खूप झाडी आहे. झाडी असल्यामुळं कळत नाही नक्की गडावर जाण्याचा मार्ग कुठला आहे. तर हा जो बोर्ड दिसतोय ह्याच्या शेजारीच बघू शकता तुम्ही एक बोर्ड आहे छोटासा, जिथे किल्ल्यावर जाण्याची वाट केलेली आहे बघू शकता. तर इथून आपल्याला वरती जायचं. इथं दगडांची पडझड व्हायला लागली आहे, त्याच्यामुळं तारेचं कुंपण करून दगडांना पायऱ्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. ही खूप चांगली बाब आहे. मुंबई किंवा पुणे या दोन्ही ठिकाणाहून तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला जुन्नर वरतूनच यावं लागतं. जुन्नर पासून 15 किलोमीटर अंतरावर हा हडसर किल्ला आहे. हडसर किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. हडसर गावातून जो मार्ग जातो तो आहे खुंटीचा मार्ग. तो अतिशय खडतर असून ट्रेकर्ससाठी तो एकदम चांगला आहे. पण दुसरा मार्ग जो की पेठेवाडीमधून जातो तो आहे राजमार्ग. तो एकदम सोपा असून पायऱ्याचा मार्ग आहे. तर आपण त्याच मार्गे जात आहोत. तर चला तर मग. मित्रांनो, ट्रेक करून आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाले आणि आपल्याला मार्ग शोधायला वेळ लागला. कारण इथं आजूबाजूला इतकं जंगल आहे ना की रस्ता नक्की कुठला जातोय कळत नाही. तर हे वॉच टावर जे की मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, हे वरी जाताना वॉच टावर लागतं. तर ती मी थोडंसं लक्षात ठेवलं आणि त्याच्यानुसार आता वरती जातोय. अशा
वाटा, कारण इथले जे लोकल लोक आहेत ते आपले जनावरं वगैरे चरण्यासाठी घेऊन येतात इकडं. तर अशा पायवाटा त्यांनीच बनवलेल्या आहेत. तर आपल्याला जे खुणा दिलेले आहेत त्या लक्षात ठेवायचे. खूप सुंदर पक्ष्याचे आवाज येतात इथं, तुम्ही बघू शकता आवाज खूपच सुंदर. म्हणजे हे तुम्हाला अनुभवण्यासाठी गड किल्ल्यावरच यावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तर हडसर किल्ल्याची निर्मिती ही सातवहन काळामध्ये झालेली होती. तर सातवहन काळामध्ये येथे जवळ असलेले नाणेघाट हे प्रमुख जळणघडणीचं केंद्र होतं व त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. थोडासा इथून आता आपल्याला जे रेलिंग्स आहेत त्या रेलिंग्सचा मार्ग लागलेला आहे इथून पुढं, इथं वरती दिसत असेल तुम्हाला. आणि हे माझ्या पाठीमागं हे धरण दिसत असेल तुम्हाला, हे अगदी किल्ल्याच्या जवळच धरण आहे. आजची आपली ही हडसर किल्ल्यावरची सोलो ट्रिक आहे. आपण एकटेच आलोत आणि तेही एवढं घाण होऊन म्हणजे अगदी घामच निघायला पूर्ण. आणि त्यातली त्यात अशा वाटा, आणि इथून आपल्याला एकदम चांगला पायरी मार्ग लागलेला आहे. एक जवळजवळ आपण वरती एक अर्धा तास झाला असेल आपण चालतोय. आणि हा रेलिंगचा मार्ग पाहिल्यानंतर थोडंसं एक जीवाला छान वाटते की म्हणजे कमीत कमी याला पकडून आपण वरती तरी जाऊ शकतो, जो की सोपा मार्ग होतो आपल्याला. तर असंच आपल्याला जायचं आता वरती, पाहू शकता. हे आता प्रॉपर पायऱ्याचा मार्ग लागलेला आहे, जी की ह्या पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत. एक रेलिंगचा हा थोडासा एक 5 मिनिटाचा पॅच आपण वरती चढून आल्यानंतर आपल्याला इथं छोटीशी गुफा लागते. गुफा पण म्हणता येणार नाही, पण एक छोटंसं इथं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न त्या काळी केलेला असावा, बघू शकता तुम्ही. आणि इथं काही ट्रेकर्स मंडळींनी चूल वगैरे बनवले असेल, जे की काहीतरी खाण्यापिण्यासाठी त्यांनी बनवलेलं असावं. आणि असंच आपल्याला या पायऱ्यावरती घेऊन जातात गडावर. चला तर मग. फायनली तो पॅच आलेला आहे, हा बघू शकता. पूर्ण सरळ पायऱ्या 90 अंशाच्या. जवळजवळ हा जो स्ट्रेट मी खालतून येताना दाखवला होता तुम्हाला, एक 100 मीटरच असेल हा मार्ग. पण अक्षरशः वरती येताना ना पूर्ण घाम काढतो नाही का. एकदम स्ट्रेट पायऱ्या सगळ्या एकदम 90 अंशामधल्या. आणि पूर्ण म्हणजे इतकी अवघड पॅच आहे ना, म्हणजे असं रस्सीने वगैरे पकडायचा नसला ना तरी पण हा स्ट्रेट पॅच चढणं एवढं सोपं काम नाही आहे. आणि हा चढण्यात पण पूर्ण घाम निघतो. आणि त्यातले त्यात हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये तर पूर्ण अंगाचा पूर्ण घामच निघतो. आणि हा पॅच वरती चढून आल्यानंतर पाठीमागं सह्याद्री प्रतिष्ठान यांनी गडावर खूप म्हणजे इथं जो दरवाजा आत्ताच बसवला आहे एक, तोही सह्याद्री प्रतिष्ठान यांनीच बसवलेला आहे. आणि पाठीमागचा बोर्ड बघू शकता, किल्ल्यावरच्या सगळ्या वास्तूची माहिती ही आपल्याला ह्या बोर्डवरती दिली. आणि हा बोर्ड पण सह्याद्री प्रतिष्ठान यांनीच बसवलेला आहे. तर त्यांना सलाम आपला. तर चला आता हा आपल्याला लागतो तो पहिला दरवाजा, आतमध्ये एंट्री करूया. चला तर. म्हणजे शत्रू जरी हा रस्ता जो की पायऱ्याचा रस्ता आहे हा जरी क्रॉस करून वरती आला तरी ह्या तटबंदीवरतून ह्या ज्या जंग्या दिसत आहेत ह्याच्यातून बाण आणि ते गरम तेल वगैरे गरम पाणी वगैरे त्यांच्यावर ओतलं जायचं. म्हणजे हे दुर्ग स्थापत्य कलेचं तुम्हाला एक खूप भारी दर्शन होऊ शकतं. आणि हा पहिला दरवाजा आहे. तर चला दरवाजाकडे जाऊ आपण, पहिल्या दरवाजाकडे. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत
हडसर किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी. दरवाजा इतका सुंदर आहे ना, तुम्ही बघून ना म्हणजे पूर्वज आपले जसं म्हणजे दुर्ग स्थापत्य करायचे ना, म्हणजे हा किल्ला सातवाहन काळातला आहे. आणि सातवाहन काळामध्ये सुद्धा किती मस्त हा दरवाजा बनवलाय बघू शकता तुम्ही. दरवाजाचं डिझाईन, वरचं जे कोरीव काम, आणि हा पूर्ण दगडाच्या याच्यामध्ये कोरलाय. पूर्ण अखंड हा दगड होता हा माया पाठीमागचा, आणि पूर्ण दगड फोडून हा असा दरवाजा बनवलाय. दरवाजा बघता तर तुम्हाला दगडाचा वापर म्हणजे असे सिंगल दगडाचा वापर नाही केला. हे अखंड पूर्ण बघताय ना, अखंड हा दरवाजा जो की एका कातळामध्ये कोरलेला आहे. म्हणजे बाकीच्या किल्ल्यावर तुम्ही पाहिलं असेल की दगडावर दगड रचून किल्ल्याची बांधणी केली जायची म्हणजे दरवाज्यांची, पण हा दगडाच्या पूर्ण कोथळ्यामध्ये कोरलेला आहे. आणि कोरून ह्याला का नक्षीकाम छान केलेलं आहे बघा नाही. म्हणजे एक थर, हा दुसरा, तिसरा, चौथा, आणि हे दरवाजाचं वरचं म्हणजे अत्यंत म्हणजे कलाकुसर जी म्हणता येईल ना, ती भयानक कलाकुसर तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणि हा जो दरवाजा आहे, हा दरवाजा मी की तुम्हाला आधी सांगितलं सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत हा सुंदर असा दरवाजा, जो की शिवकाळ्यात कसा असावा दरवाजा त्याचं आपल्याला एक स्मरण करून देतो. इथं एक देवडी, प्रशस्त देवडी. मोस्ट ऑफ किल्ल्यावरती आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही साईडला तेवढ्या पाहायला भेटतात, पण इथं म्हणजे खास तर मारलेली आहे, पण एकदम छोटीशी आहे. याला देवडी तर म्हणता येणार नाहीये, पण खास मारली होती थोडीशी. आणि प्रॉपर जी देवडी म्हणता येईल ती ही देवडी आहे. या देवडीचं बघू शकता किती सुंदर असं बाहेरच्या दरवाजाचं नक्षीकाम केलेलं आहे. हे बघू शकता खांब जे पूर्ण दगडाचं आहे, आणि हा नक्षीकाम ह्याच्यावरचं किती सुंदर आहे. तुम्ही म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला कळू शकेल की म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यात बघण्यात आणि व्हिडिओमध्ये बघण्यात खूप फरक आहे. पहिल्या दरवाजामधनं आत आल्यानंतरच आपण पाहिली ही इथली सुंदर अशी कोरीव काम केलेली तेवढी, आणि पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या दोन्ही साईडला बघू शकता. मोठा असा दगड होता आणि त्याला कोरून ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. ह्या पायऱ्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण दगड दिसेल. याच्यामध्ये म्हणजे छोटे छोटे दगड करून जे पायऱ्या बनवल्या जायच्या ना, ह्या तशा नाही आहेत. पूर्ण हा जो दगड होता ना अखंड, त्याला कोरलेलं आहे आणि छन्नी हातोडीच्या साह्याने कोरून ह्या पायऱ्याची याच्या आतमधून निर्मिती केलेली आहे. आणि बाजूला संरक्षण बघा ह्या दगडांचं, मोठमोठ्या दगडांचं. हा पहिला दरवाजा. आणि इथून वरती आल्यानंतर आपल्याला लगेच एक डाव्या साईडला वळण घेतल्यानंतर इकडून थोडंसं वरती गेल्यानंतर दुसरा दरवाजा भेटतो. पण त्याच्या पहिल्या दरवाज्यातून वरतून आल्यानंतर एक उजव्या साईडला म्हणजे ह्या साईडला आपल्याला आपला भगवा भेटतो, जो की मानाने डौलतोय अजून. आणि ह्या साईडला काही वास्तू आहेत. म्हणजे पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर वरती आल्यानंतर उजव्या साईडला किल्ल्याचा काही भाग आहे आणि इथं काही वास्तू आहेत. आणि किल्ल्याच्या डाव्या साईडला दुसरा दरवाजा आहे. तर आपण पहिल्यांदा किल्ल्याच्या वरचा भाग बघून येऊयात, मग जो की बाले किल्ला आहे, आणि त्याच्यानंतर इकडच्या वास्तू बघूयात. तर चला, असंच आपण पहिल्या दरवाज्यातून इथून असं आपण पहिल्या दरवाज्यातून आलो वरती. आणि इथं आल्यानंतर मला नवल वाटेल दुसरा दरवाजाकडे जाण्याची जी वाट आहे बघू शकता. एकदम म्हणजे दगडात कोरलेली, पूर्ण दगडामध्ये कोरलेली, आणि एकदम भयानक असं म्हणजे पूर्व काळामध्ये किती टेक्निक वापरून, म्हणजे आत्ताची पण कुठली टेक्निक त्या काळात होती. इतका मोठा पूर्ण कोरून भयानक, म्हणजे बघण्यास एवढं छान वाटतं ना, तर तुम्ही नक्कीच इथे येऊन ह्याचं दर्शन तुम्ही केलं पाहिजे. तर चला दाखवतो मी तुम्हाला सुंदर प्रकारे. सेफ
ते पूर्ण कोरलेलं आहे. ह्याचं पण जे दरवाजाचं चौकटीचं जे नक्षीकाम आहे ते सेम आपण जो पहिला दरवाजा पाहिला त्याच्यासारखंच आहे. आणि ठेवलेलं आणि हे दरवाजा बघू शकता सह्याद्री प्रतिष्ठानने बसवलेलं आहे आजच्या ह्या युगामध्ये. आणि वरचं काम बघू शकता, हे किती सुंदर असं काम केलेलं आहे. आणि छन्नीने हे केलेलं अजून सुद्धा याच्या वर तुम्ही बघू शकता दिसतात. अजून दुसऱ्या दरवाजामध्ये आतमध्ये आल्यानंतर इथं पण आपल्याला जाणवेल की इथं तर 2 देवड्या आहेत. इथे जी जशी जेवढी होती खाली एकच होती पहिल्या दरवाजापाशी आणि इथं 2 देवडे आहेत. इकडच्या साईडला जी आहे ती मोठी नाही एवढी आणि इथं एवढं कोरीव काम पण दिसत नाही. पण आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला जी देवडी आहे ना त्याला हे खांब बघू शकता दगडाचे. अतिशय सुंदर असं काम ह्या देवडीमध्ये केलेलं आहे. ही गडाचा दुसरा दरवाजा. इथून ह्या पायऱ्याच्या मार्फत आपण वरती आलो आणि वरती आल्यानंतर आपल्याला लागतं ते पहिलं पाण्याचं टाकं चौकोनी आकाराचं. पिण्याजोगं नाही आहे, शेवाळ पूर्ण आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे पिण्याजोगं तर पाणी नाही आहे. या पाण्याच्या टाक्याच्या शेजारीच महादेवाची पिंड इथं कोरलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं शिल्प काढलेलं आहे. आणि ह्या पाण्याच्या टाक्याच्या शेजारीच आपली राजमुद्रा बघू शकता आणि वरती आपला भगवा फडकतोय. तर हे ज्या बी संस्थेने केलेलं असं त्यांचं खूप खूप आभार. कारण बघू शकता तुम्ही किती छान असं हे शिल्प राजमुद्रेचं बनवलेलं आहे. खूपच छान. जर तुम्हाला पाहायचं असेल तर असं व्हिडिओमध्ये बघण्याची मजाच नाही आहे, तर प्रत्यक्षात येऊन जी बघण्यात मजा आहे ना ती कुठंच नाही आहे. तर नक्कीच आहे. तर मित्रांनो ह्या तोफा बघू शकता तुम्ही. 1 2 इकडल्या साईडला आहे 3 तोफा आहे तिथं. तर त्याच्यामधली ही तोफ तुम्ही पाहिली तर ह्याच्यामध्ये ह्याचा जो अर्धा भाग आहे तो आहे पूर्ण म्हणजे प्रॉपर तोफेचा जो जुना आहे आणि जो पुढचा जो भाग आहे तो आहे लाकडाचा. तर ही तोफ अशीच अर्धी होती इथं किल्ल्यावर पडलेली. तर इथल्या सह्याद्री प्रतिष्ठान किंवा कुठल्या तरी संस्थेने ही लाकडाचा पुढचा भाग ह्याला जोडलेला आहे. आणि त्या काळी ही तोफ कशी दिसत असेल हे एक छोटंसं इथले जे पर्यटक आहेत त्यांना कळावं याच्यासाठी छान असं मोहीम राबवलेली आहे. थोडंसं पुढे आल्यानंतरच इथं आहे एक तलाव, आयताकृती तलाव बघू शकता. पाणी पूर्ण तर खराब झालेलं आहे. काळ वगैरे काढल्यानंतर पावसाळ्यात जर जास्त पाणी झालं म्हणजे पाऊस वगैरे झाला तर नक्कीच ह्याच्यातलं पाणी हे पिण्यासारखं होऊ शकतं. तर ह्या तलावाचं खासियत बघू शकता. तलावात जाण्यासाठी इथं पायऱ्या सुद्धा आहेत. आपण पाठीमागून इकडनं एक आयताकृती पाण्याचं टाकं होतं. ते पाण्याचं टाकं पाहिलं आणि आपल्याला त्या दिशेने समोर दिसलं होतं ते महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिराकडे आपण जात होतो. पण त्याच्या पहिलंच तिकडे जात असताना महादेवाच्या मंदिराकडे डाव्या साईडला म्हणा हे जे मी तुम्हाला तलाव सांगतो पूर्ण गाळ भरसलेला आहे याच्यामध्ये. आणि तो तलाव आपलं दिसतच नाही, पूर्ण काळ ही झालेला आहे. तर ते गाळाच्या शेजारीच पाण्याच्या टाकीचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात.
जवळजवळ 6 ते 7 पाण्याची टाकी आहेत. तुम्ही बघू शकता हे त्याचं स्ट्रक्चर जे बघू शकता इकडचं या साईडचं. आणि जे पूर्ण झाडी वाढलेली आहे ही बघू शकता झाडी वाढल्यामुळे पाण्याचं टाकं पूर्ण गाळ पण हे झालेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण पाण्याचं टाकं झाकून गेलेलं आहे. हे एक होतं. आणि ह्या साईडला एक दुसरं जे वरचं स्ट्रक्चर दिसू शकतं तुम्हाला पाण्याचं टाकं हे ह्या साईडला बघू शकता. माहिती नाही पण हे जे होतं स्ट्रक्चर पाणी टाकायचं त्याची जे झाडे आणि गाळ साचल्यामुळे पूर्णतः दबून गेलेत पाण्याची टाकी हे पाहू शकतो. हे असं पाण्याचं टाकं होतं हे पूर्ण अखंड असं मोठं. हे यात गाळ आणि झाडी वाढली इकडच्या साईडला पण बघू शकतो. हे पण एक पाण्याचं टाकं होतं. तिथं पूर्ण चौकोनी आहे एकदम छान असं पाण्याचं टाकं आहे. ह्याच्यातला जर गाळ काढला ना तर हे इतकं सुंदर दिसेल ना खूपच सुंदर. आणि असंच ह्या साईडला पण सेम जे चौकोनी आकारचं पाण्याचं टाकं ना ह्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल. पण पूर्ण गाळ त्याच्यामध्ये साचलाय त्याच्यामुळे ते आता सध्या पूर्ण दबलेलं आहे गाळाच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं ह्याच्यावरती पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे. सह्याद्री प्रतिष्ठान वगैरे हेच प्रतिष्ठान ते काम करतातच पण जे गव्हर्नमेंटचं पण काम आहे की गड किल्ले संवर्धन केले पाहिजे. त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटतं. गणपतीची मूर्ती छान अशी गणपतीची मूर्ती आहे. त्या काळातलीच असावी एकदम जुनी आहे बघू शकता. हे सुंदर आहे. आणि हे इथं गणपतीचं शिल्पही असतंच. आणि इथं साक्षात हनुमान बजरंगबली यांचं पंचपरिधान मारुतीचं शिल्प. आणि इथं काही जुन्या मूर्ती आहेत त्या पण बघू शकता. आणि इथं गरुड देवता आहेत त्यांचं पण इथं सुंदर असं शिल्प आहे. आणि मंदिराचं स्ट्रक्चर बघा तर खूप प्राचीन आहे. म्हणजे त्या काळात जसं होतं तसंच आहे. याचा वरचा कळसाचा भाग जो की पूर्ण दगडाचा आहे तो तसाच आहे अजून पण. आणि आतमध्ये महादेवाची पिंड. हर हर महादेव जय शिवशंभो. तर आता आपण आहोत महादेवाच्या मंदिराच्या इथं. महादेवाचे मंदिर आणि त्याची चौकट बघू शकता. चौकटीच्या खालतीच म्हणजे ह्याला उंबरा म्हणलं जातं. या उंबराच्या इथेच एक हे राक्षसाचं तोंड इथं कोरलेलं आहे. तर ह्याच्या मागची एक दंतकथा आहे एक आख्यायिका आहे. ती अशी म्हणजे की जालिंदर नावाचा एक राक्षस होता आणि त्याला भयंकर भूक लागायची. म्हणजे किती काही खाल्लं त्याने तरी त्याची काही भूक शांत म्हणजे होतच नव्हती. तर त्याने भगवान शंकराची आराधना केली आणि आराधना करून शंकरांना त्याने हे केलं म्हणजे त्यांना प्रसन्न झाले शंकर भगवान. आणि त्यांनी राक्षसाने जो जालिंदर नावाचा राक्षस होता त्यांनी त्यांना सांगितलं शंकरांना की मी कितीही काही खाल्लं तरी माझी भूक काही शमत नाही आहे. माझी भूक काही संपत नाही आहे. मला अजूनच भूक लागते. तर त्याच्यावर शंकर भगवान यांनी त्याला सांगितलं की तू स्वतःलाच पायापासून वरती खायला सुरुवात कर. म्हणजे स्वतःलाच पायापासून वरती खा. तर त्याच्यानंतर जालिंदर नावाच्या त्या राक्षसाने स्वतःलाच खायला सुरुवात केली पायापासून वरती. आणि एक वेळ अशी आली की मानेपर्यंतचा पूर्ण भाग त्याने खाल्ला आणि फक्त डोकंच वरचं राहिलं होतं. तर त्याच्यावर परत भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न केलं आणि परत तेच म्हणलं की मी स्वतःलाही एवढं खाल्लं तरी माझी भूक काही शांत होत नाही आहे. तर त्याच्यावर भगवान महादेवानी शंकरांनी त्याला असं म्हटलं काही
तुला फक्त एवढंच भाग राहिलेला आहे तर, आणि तुला भूक पण जास्त लागते, तर तू एक काम कर, माझं जे जिथं मंदिरं असतील त्याच्या अशा जे मंदिराच्या पहिला जो दरवाजा आहे त्याच्या खालती स्थायी हो, आणि येणारे जे भाविक आहेत त्यांचे पाप तू खा. तर अशा प्रकारे ह्याच्या मागची एक दंतकथा आहे. पाठिंबा बघता ते महादेव मंदिर, त्याचं आपण आत्ताच दर्शन घेऊन आलो. आणि तसंच पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बोर्ड बघायला भेटतो, वाड्याचे अवशेष हे बघू शकता. पूर्ण हे वाड्याचं म्हणजे पूर्ण अवशेष आहेत ते ढासळलेत पूर्ण, म्हणजे जो वाडा होता तो पूर्ण आता ढासळलेला आहे. माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही महादेव मंदिर. महादेव मंदिराच्या एकदम सरळ त्याच रेषेमध्ये आपण पुढे पाहिलं तर त्याला वाड्याचे अवशेष पाहायला भेटले. तसंच थोडंसं खाली आल्यानंतर तिथं 3 पाण्याची टाकी बघायला भेटली, पाहू शकता. हे एक, इकडचं 1 2 आणि त्याच्या इकडे 3. पण हे पूर्णपणे गाळाने भरल्यामुळे पाण्याचं टाकं असं वाटत नाही, तर पूर्ण आतमध्ये गाळ. ह्या विर्यान किल्ल्यावरती म्हणजे एकदम सामसूम किल्ला आहे, किल्ल्यावरती कोणीच नाहीये. आणि बघू शकता पूर्ण परिसर, कोणीच नाहीये किल्ल्यावरती. मी धाडस करून आलोय आणि किल्ल्यावरती असं काही बघायला भेटल्यानंतर हे बघू शकता पूर्णपणे प्राण्यांचे अवशेष. खाली येताना पण काही लोकांनी सांगितलं होतं की ते बिबट्याचा वगैरे वावर जास्त आहे, तर जाताना व्यवस्थित जावा. आणि असं काही हे जनावरांचे वगैरे अवशेष भेटल्यानंतर तर मग पूर्ण असं वाटतं की म्हणजे एकटं येणं हे खूप चुकीचं आहे. तर तुम्ही जर असं म्हणजे एकदम किल्ला जर प्रॉपर जिथं जास्त रहदारी नाहीये तिथं येणार असाल तर ग्रुपनेच या. मी जे धाडस केलंय ते करू नका. फायनली खूप सारी इथं फटकंती केल्यानंतर गड किल्ल्यावरती कोणीच नसल्यामुळं आणि इथं 2 ते 3च बोर्ड आहेत जे की आपल्याला महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. पण इथं ऍक्च्युअल धान्याचा कोठार कुठं आहे त्याच्याबद्दल इथं कुठं बोर्ड पण नव्हता स्टार्टिंगला, तर त्याच्यामुळं मी खूप फिरलो आणि फायनली मला धान्याचं कोठार सापडलं. तुम्ही बघू शकता वरतून हे आहे धान्याची कोठार. त्याच्या आतमध्ये 3 साईडला 3 आहेत, डाव्या उजव्या आणि सरळ. तो सरळ यायचा मार्ग, इकडच्या साईडला एक धान्याचं कोठार, ह्या साईडला एक, सरळ 3 साईडला 3 धान्याची कोठार आहे. ह्याच्यामध्ये एक गंमत तुम्हाला दाखवतो. त्या काळी किती डोकं त्यांनी लावून व्यवस्थित पाण्याचा निचरा वगैरे कसा होईल, पावसाचं पाणी धान्याचं कोठारामध्ये कसं जाणार नाही, त्याचं आउटलेट कसं त्यांनी काढलंय त्याचं एक प्रत्यक्ष नमुना तुम्हाला दाखवतो. ह्या ज्या खाचा आहे ह्याच्यामध्ये जे वरचं पावसाचं पाणी आहे, हे पावसाचं पाणी ह्या खाच्याच्या मार्फत या समोरच्या खाचा होऊ शकतो. पाऊस जरी आला आणि वरून जरी पावसाचं पाणी ह्या पाण्याच्या कोठाराच्या आत चाललं तरी ह्या खाचा मार्फत त्याचं आउटलेट बघा असंच काढलेलं आहे कडच्या साईड इथून बाहेर, म्हणजे हा आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे हा. तर इथं आउटलेट काढलंय ह्याचा, हे बघू शकता. पाण्याचं किती डोकं लावलं होतं त्यावेळेस ह्याच्यावरून आपल्याला कळेल. तर मित्रांनो, हे माझ्या पाठीमागे हे धान्याचं कोठार आणि इथं मी एकटाच आहे, बाकी कोणच दिसत नाही. आतमध्ये गेल्यानंतर एवढं भयंकर किती वाटते म्हणजे तुम्ही पाहू शकता. जायचा मार्ग तर असा खतरनाक आहे आणि आतमध्ये कुणीच नाही, एकटंच आहे. आणि अशा उन्हाळ्याच्या वेळेस पशु प्राणी म्हणजे जे इथं येतानाच आपल्याला सांगितलं होतं जे प्राणी वगैरे आहेत इथं, तर प्राणी हे अशाच सावलीच्या ठिकाणी असतात. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं तर सांगता येत नाही. त्याच्यामुळं आतमध्ये आपण जायचं शक्यतो टाळूयात, कारण आपण एकटेच आलेलो आणि
भयंकर असं म्हणजे आतमध्ये अंधार आहे आणि आपल्याकडे काही सोयी पण नाहीये. बघू शकता हे एक धान्याचं कोठार आहे, समोर एक इकडच्या साईडला आणि ह्या साईडला एक 3 धान्याचे कोठार आहे. तर ह्याच्या आतमधलं पण शिल्प बघू शकता, जसं देवळ्याचं मध्ये जशी शिल्पकारी झाली, दगडाचे खांब वगैरे, तसं छान असं कोरीव काम केलेलं आहे. आणि इथे एक दक्षता घेण्यात आलेली आहे, म्हणजे वरतून जरी पाऊस पडला, पावसाचं पाणी जरी खाली आलं तरी हा बघू शकता पूर्ण. आणि ह्याच्या आतमध्ये अजून गुहा आहे, म्हणजे पाणी इथपर्यंत जरी आलं तर आतमध्ये अजून रूम आहे. म्हणजे भयंकर असं हे वाटतंय, आतमध्ये जाऊ शकत नाही मी, कारण मी एकटाच असल्यामुळे खूप असं भीती वाटते आतमध्ये. तर हा आहे पहिला दरवाजा खालचा. याच्यामधनं आपण हा दुसऱ्या दरवाजाकडनं जाऊन वरती जेवढे काही ज्या वस्तू आहेत त्या बघितल्या. तर पहिल्या दरवाजाच्या मधून आतमध्ये आल्यानंतरच एक डाव्या साईडला बघू शकता आपला भगवा, आणि तो ध्वजारोहण एक आहे तेही भगवा. तर ह्या साईडला काही वास्तू आहे, ही बघू शकता, ही तटबंदी. इथं काय वास्तू आहेत त्या बघूयात आपण. तर पहिल्या दरवाजामधून आतमध्ये डाव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथं बघायला भेटतं ते भलं मोठं अजून एक पाण्याचं टाकं. पाणी खराब आहे, पण पावसाळ्यामध्ये हे पाणी पिण्यासारखं असावं, कारण हा आहे सध्या उन्हाळा, त्याच्यामुळं पाणी गडूळ आहे. मी ह्या किल्ल्यावरती जेवढे पण पाण्याचे टाके पाहिले त्याच्यामध्ये ह्या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर हे खाचा बघू शकता. पाण्याचं टाकं जरी फुल भरलं, पूर्ण भरलं, तरी ह्या खाचे मार्फत ह्या तुम्हाला हा खाचा दिसत असतील, खाचा मार्फत त्याचं आउटलेट काढलेलं, इथून हे आउटलेट असंच पाणी खाली. म्हणजे दुर्ग स्थापत्याचा एक खूप छान असा नमुना आपल्याला इथं बघायला भेटतो. फक्त गड किल्ले उभारून फायदा नाही, पण गड किल्ल्यावर ज्या वास्तू आहेत त्याची व्यवस्थित विल्हेवाट कशी लावायची, पाण्याचा निचरा, पाण्याचे साठवणीसाठी तलाव, बुरुज, याची पुरेपूर काळजी हडसर किल्ल्यावरती घेतलेली. आणि समोर असं थोडंसं पुढं आल्यानंतर इथं आपल्याला एक बघायला भेटतं ते पाण्याचं टाकं. म्हणजे इथं पाण्याची कमतरताच नाहीये. म्हणजे तलाव बघितला आपण, जो की मेन गडावर होता बाले किल्ल्यावरती, आणि तो तर एवढा प्रचंड मोठा होता. त्याच्या शेजारीच एक जवळजवळ 7-8 पाण्याची टाकी होती, त्याच्या पहिलेही एक पाण्याचं टाकं होतं. म्हणजे प्रचंड असं पाण्याची कमतरता नाही इथं, असं याचं नियोजन केलं. एकदम शेवटच्या पॉइंटला बघू शकता आपला भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर एकंदरीत किल्ला पूर्ण पाहिला. किल्ला पूर्ण खूप छान आहे, म्हणजे खालतून येण्यापासून ते वरती जाईपर्यंत टोटली म्हणजे एकदम थ्रिलर आहे सगळा. कारण मी एकटाच आहे, आणि मी एकटाच असल्यामुळं थोडंसं भीती वाटत होती, कारण कोणच दिसत नाही इथं. खालतून येण्यासाठी पण एक 15 मिनिटचा जो मार्ग आहे तो पूर्ण असा जंगलातला आहे, पूर्ण झाडी आहेत आजूबाजूला, आणि पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येतात त्या झाडीमधून. त्याच्यामुळे एवढं भयंकर भीती वाटते ना, त्याच्यामुळं तुम्ही जर येत असाल तर एकटे येऊच नका, कारण एकटं आल्यानंतर एवढं भीती वाटते ना, तुम्ही किती स्ट्रॉंग असा किंवा काय असा, पण माझंही तुम्हाला एक ॲडवाईस राहील, एकटे येऊ नका. एक तरी साथीदार तुमच्यासोबत पाहिजेच. तो असाल तर तुमच्या मनात पण भीती राहणार नाही, आणि गड हा तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकता. आपण सगळा किल्ला एक्सप्लोअर केला आहे, सगळ्या वस्तू दाखवल्यात मी तुम्हाला किल्ल्यावरच्या. तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला असं चॅनलला अजून मी भरपूर किल्ल्यावरती जाणार आहे, तर तुम्ही असंच चांगला प्रतिसाद दिला मला कालांतरात, म्हणजे फ्युचरमध्ये नक्कीच अजून सगळे गड किल्ले चांगल्या प्रकारे थोडंसं करायचं. तुमच्या ऐकून माझ्या पण मनाची सुद्धा म्हणजे एक अजून अभिमान जाणवतो की अजून गड किल्ले
छान प्रकारे एक्सप्लोअर करावे असं वाटतं. आज माझ्यासोबत कोण नव्हतं येण्यासाठी,